नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना, पीएम किसानचा 22वा हप्ता येणार, तारीख जाहीर, पण ही 5 कागदपत्रे दिल्याशिवाय 2000 रुपये जमा होणार नाहीत। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 5 कागदपत्रे जमा करण्यासाठी सूचना सरकारकडून देण्यात आलेली आहे। 1 फरवरी 2026 पासून पीएम किसान योजनेतून लाखो शेतकरी अपात्र होणार आहे। आता जरी तुम्हाला आधी 21वा पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण पात्र आहोत, आपल्याला आता काहीच करण्याची गरज नाही, पण 22व्या हप्त्यासाठी ही 5 कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। फक्त मोदीजींनी हे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। देशाचे कृषी मंत्री यांनी देखील याविषयी नवीन GR काढला। जे शेतकरी 5 कागदपत्रे त्वरित जमा करतील, फक्त त्यांनाच पीएम किसानचा 22वा हप्ता दिला जाणार। प्रशासनाच्या वतीने प्रथमच पीएम किसानच्या योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 2 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या आहेत। यातील पहिल्या यादीमध्ये असे शेतकरी समाविष्ट आहेत जे 5ही अटींची पूर्तता करतात आणि ज्यांना अतिरिक्त कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही, परंतु दुसऱ्या यादीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे। ज्यांनी जर ही 5 कागदपत्रे वेळेत दिली नाहीत किंवा लवकरात लवकर सादर केली नाहीत, तर ते अपात्र ठरतील आणि त्यांचा पीएम किसानचा लाभ कायमस्वरूपी खंडित केला जाईल। आधी सरसकट सर्वच खातेदार शेतकऱ्यांना पैसे मिळायचे, पण आता तसे होणार नाही। 1 फरवरीपासून नवीन 5 अटी यामध्ये समाविष्ट झाल्या आहेत। यामुळे 5 महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावीच लागणार आहे। त्यासोबतच एक विशेष अर्ज भरावा लागणार आहे। हा अर्ज असा आहे की जे शेतकरी खरी पात्रता पडताळणीसाठी सरकारने अनिवार्य केला आहे। त्यामुळे जे शेतकरी हा अर्ज आणि 5 कागदपत्रे देतील, फक्त त्यांनाच रक्कम वितरित होईल। मग कोणते आहे ते 5 नियम आणि त्या अंतर्गत कोणती 5 कागदपत्रे शेतकऱ्यांनी जमा करायची आहेत, कोणता फॉर्म भरायचा आहे आणि सर्व माहिती जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ तुम्ही बंद करू नका। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। 2026 साल आत्ताच सुरू झालेला आहे। दरवर्षी नियमात बदल होत असतात। नवीन वर्ष सुरू झाली की अटी बदलतात आणि त्याच अनुषंगाने 1 फरवरी 2026 पासून नियम पूर्णपणे वेगळे असणार आहेत। तुम्हाला वाटत असेल की पैसे आपोआप येतील, पण नाही, सरकारने एक गुप्त तपासणी केली आहे। तर पडताळणीत असे काही शेतकरी सापडले आहेत जे सध्या 2,000 रुपये घेत आहेत, पण त्यांच्या कुटुंबात 2 सदस्य लाभ घेत आहेत। काहींच्या नावावर प्रचंड जमीन आहे, काहींच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत, तर काही जण खाजगी क्षेत्रात मोठ्या पदावर काम करून चांगले पैसे मिळवत आहे। असे सर्व शेतकरी आता या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत। तर ही पात्रता टाळण्यासाठी आणि तुम्हाला पात्र राहायचे असेल तर सरकारने एक फॉर्म भरून द्यायला सांगितलं आहे। पहा, नियमबाह्य शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यामुळे जे खरोखर गरजू शेतकरी आहे त्यांच्या फायद्यावर आता गदा येत आहे। त्यामुळे तुम्हाला जर कायमस्वरूपी पात्र राहायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने नक्की बघा। 2026 मध्ये तुम्हाला जर सर्व हप्ते वेळेवर खात्यात हवे असतील तर ही माहिती लक्षपूर्वक आहे का, कारण सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना योजना कायमचा बंद होऊ शकतात। जर पीएम किसानचा लाभ बंद झाला तर नमूद शेतकरी योजनेचा लाभ देखील बंद होईल। म्हणूनच हा व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहणार आहोत। कोणता अर्ज भरायचा आहे, कोणत्या 5 नियम लागू आहेत, कोणती 5 कागदपत्रे मागितली आहेत आणि बँकेचा नवीन नियम काय आहे, सर्व काही सविस्तर आपण पाहूया। पहा, 1 फरवरी पासून सर्व प्रक्रिया बदलणार आहे, त्यामुळे ही माहिती गांभीर्याने घ्या। पीएम किसानचा 21वा हप्ता काही महिन्यापूर्वी वितरित झाला होता। आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे की 22वा हप्ता कधी मिळणार। नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 22व्या हप्त्याची निधी वाटपाबाबत महत्त्वाची चर्चा झाली, पण त्यापूर्वी 21व्या हप्त्यानंतर गेल्या 15 दिवसातच एक गोपनीय पद्धतीने तपासणी पूर्ण झाली आहे। तलाठी, कृषी अधिकारी आणि सरपंचाच्या माध्यमातून ही पडताळणी करण्यात आली आहे। या पडताळणीच्या याद्या सरकारकडे पोहोचल्या असून त्यातून अनेक त्रुटी समोर आल्या आहेत। त्यामुळे आता 5 नियम लागू होत आहेत। 1 फरवरी पासून जे शेतकरी हा 20 नमुना भरून देणार नाहीत आणि ही 5 कागदपत्रे देणार नाहीत त्यांचे लाभ थांबवले जातील, अशी स्पष्ट ताकीद सरकारने दिलेली आहे। आता पाहूया पहिला नियम काय आहे। आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया की कागदपत्रे कोणती आणि फॉर्म कसा भरायचा। पहा, तुम्हाला जर 2026 मध्ये सलग लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात। सगळ्यात आधी आपण कागदपत्रे पाहूया। या 5 कागदपत्रांपैकी काही जुनीच आहेत
जी फक्त अपडेट करायची आहे. जर काही नवीन आहेत सरकारी ओळखपत्र फार्मर ID ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड काढलेले नाही त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही फक्त अर्ज करून चालणार नाही, तुमच्याकडे कार्ड किंवा त्यांचा नंबर असणे आवश्यक आहे, अन्यथा हप्ता बंद होईल. पीक विम्यासाठी हे कार्ड अनिवार्य केले होते. अनेकांना वाटले की हे फक्त विम्यापुरते आहे, पण आता प्रत्येक सरकारी योजनेसाठी हे कार्ड जोडावे लागणार आहे. हे कार्ड जर तुम्ही 31 जानेवारीच्या आत काढले नाहीत तर कदाचित पुढे तुम्ही मुदतवाढ मिळणार नाही. दुसरा आहे उत्पन्नाचा दाखला. तुमचे उत्पन्न मर्यादित आहे का हे सिद्ध करण्यासाठी तहसीलदाराचा 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला जवळ ठेवा. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर उत्तम, पण पांढरे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला 100% लागणार. एक कुटुंब 1 लाभ, अनेक घरात 2-3 लोक लाभ घेत आहेत. अशा वेळी आता केवळ एकाच व्यक्तीला पैसे मिळतील यासाठी सरकारकडून एक हमीपत्र घेतले जाणार आहे, ज्यात तुम्हाला नमूद करावे लागणार कुटुंबातील केवळ एकच सदस्य लाभ घेत आहे. पॅन कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेले आहे, कारण त्यावरून तुमच्या आर्थिक व्यवहाराची सर्व माहिती सरकारला मिळते. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर त्वरित काढून घ्या. आधार कार्ड काढून घ्या. आधार कार्ड तर सर्वांकडेच असते, पण ते बँक खात्याशी लिंक असणे किंवा DBT सक्रिय असणे गरजेचं आहे. शेवटी एक विशेष फॉर्म भरायचा आहे. हा आहे सस्पेंडेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म. सस्पेंडेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म या फॉर्ममध्ये लाभार्थ्यांची नावे, जमिनीचा तपशील, कुटुंबातील इतर सदस्याची माहिती आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक भरायचा आहे. फॉर्म भरून तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवकाकडे जमा करायचा आहे. यासोबत पती पत्नीचे आधार कार्ड, 7/12 उतारा, फेरफार नोंद आणि रेशन कार्डची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. आता तुम्हाला इथे शेवटची विनंती करतो, हा व्हिडिओ फक्त ऐकून सोडू नका, कारण इथे फक्त 2,000 रुपयाचा नाही तर तुमचा कायमचा PM किसानचा हक्क टिकणार की नाही याचा आहे. आज अनेक शेतकरी म्हणतात मला आधी पैसे मिळालेत, मला काही होणार नाही, पण सरकारने यावेळी खूप स्पष्ट केलेले आहे. एकही कागदपत्र चुकले तर थेट नाव कट होणार आणि 2026 मध्ये एकही रुपया मिळणार नाही. आज वेळ आहे, उद्या उशीर राहील आणि मग कार्यालयामध्ये फिरूनही उपयोग होणार नाही. म्हणूनच विनंती आहे, आजच तुमची कागदपत्रे तपासा. आजच तुम्ही पात्र आहात का नाही ही नाही एकदा चेक करा. नवीन आलेल्या नियमात तुम्ही बसता का नाही हे चेक करा. हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण उद्या कोणाचा हप्ता बंद होईल तरच माहिती नव्हती, मला समजायचं नाही हे कारण आता चालणार नाही. मी तुम्हाला पुन्हा अशी खरी थेट माहिती तुमच्यापर्यंत आणत राहणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.